मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपला एक समंजस व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा त्यांचा स्वभाव आहे. आपल्या कुटुंबाने जो आज हा कार्यक्रम इथं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो. कारण ज्येष्ठांचा आदर राखणं आणि ज्या वयामध्ये त्यांचं कौतुक करणे, त्यांची मुलं असो, जावई असो, दोन्हीकडची नातवंड असो, सगळ्यांचा सहभाग यामध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण या सहस्त्रचंद्र आजची 81 ओलांडलेला आहे. पुन्हा त्यांच्या शताब्दी निमित्त आपल्याला इथं सर्वांना जमायचे अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. ज्या उत्साहानं आपण इथे जमलो त्याच उत्साहानं पुन्हा एकदा संधी आपल्याला मिळो आणि आपणांना त्यांच्या कुटुंबियांना तर मी धन्यवाद देतोच, परंतु त्याचबरोबर आपणांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि मुख्यतः आरोग्याचं जावं. या वयामध्ये माणसाला कुठलीही अपेक्षा नसते. वृद्ध माणसाला तरुण लोकांनी चांगलं सांभाळावं एवढीच एक अपेक्षा असते. पण आज विभक्त कुटुंबामध्ये आपल्याला वृद्ध माणसाचे हाल होताना दिसतात. तसं स्वामीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण आम्ही आमच्या मुलाबाळांच्या बरोबरच राहतो. तेव्हा पुन्हा एकदा आपण मी दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो एवढी परमेश्वरची प्रार्थना